जीवनातील अडचणीच आपल्या यशाची सर्वात मोठी ताकद ठरू शकतात. हा सकारात्मक दृष्टिकोन देणारा प्रेरणादायी कार्यक्रम अनुभव येत्या 11 मे रोजी अमरावतीत आयोजित करण्यात आलाय. सांस्कृतिक भवन हॉल येथे सायंकाळी 6:30 वाजता होणाऱ्या या विशेष सोहळ्यात जागतिक कीर्तीचे उद्योजक व प्रेरणादायी वक्ते भावेश भाटिया नागरिकांशी संवाद साधणार आहेत. अंधत्वावर मात करत स्वतःचे वेगळे विश्व निर्माण करणारे भावेश भाटिया हे आज जगभर प्रेरणेचे प्रतीक बनले आहेत. भावेश, तू असं काम कर की जगाने तुला पाहावं, या आईच्या एका वाक्याने प्रेरित होऊन त्यांनी संघर्षाचे रूपांतर यशाच्या शिखरात केलंय. त्यांच्या मेणबत्त्यांचा प्रकाश अंबानींच्या घरापासून लंडनच्या राजवाड्यापर्यंत पोहोचला असून त्यांनी उभारलेलं साम्राज्य आज 350 कोटींच्या घरात पोहोचलं आहे. या कार्यक्रमात युवक, उद्योजक, विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळणार आहे. मुलांशी संवाद साधण्याची योग्य पद्धत, उद्योग क्षेत्रातील यशाचे सूत्र, संकटांवर मात करून मोठी झेप घेण्याचे धडे यावेळी भावेश भाटिया आपल्या अनुभवातून उलगडून सांगणार आहेत. कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिवंगत अशोक गायगोले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिशा इंटरनॅशनल आय बँकला रुग्णवाहिका अर्पण करण्यात येणार आहे. नेत्रदानाच्या माध्यमातून 2 संसार उजळविणाऱ्या सामाजिक संदेशालाही या सोहळ्यात विशेष अधोरेखित करण्यात येणार आहे. अमरावती मॅनेजमेंट असोसिएशन, महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, क्रेडाई, घरकुल मसाले, MIDC, विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन, प्रयास सेवांकुर, समर्पण प्रतिष्ठान, संत गाडगे महाराज रक्तपेढी, मराठा उद्योजक कक्ष, सुशीला सूर्यवंशी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट, वंदे मातरम रक्तदान समिती, चाणक्य फाउंडेशन आणि शाश्वत कॉन्सेप्ट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. आजवर तुम्ही जग पाहिलं असेल, आता स्वतःला जगासमोर सिद्ध करण्याची दृष्टी मिळवा, असा संदेश देत आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केलंय. नमस्कार, मी डॉक्टर अविनाश सावजी. आजची जी प्रेस आयोजित केल्या गेली ती आपल्या इथे अमरावतीला संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये 11 मेला संध्याकाळी 6:30 वाजता जो कार्यक्रम शाश्वत कन्सेप्ट स्कूल आणि इतर अनेक संस्थांच्या विद्यमाने आयोजित होतो आहे त्या संदर्भात होती. या कार्यक्रमामध्ये महाबळेश्वर येथील अंध उद्योजक डॉक्टर भावेश भाटिया हे अमरावतीला पहिल्यांदाच येतात आहे. भावेश भाटियांबद्दल सांगायचं झालं तर अंध असूनही ते 15,000 प्रकारच्या मेणबत्त्या तयार करतात. 70 देशांमध्ये एक्सपोर्ट होतो. तो 10,000 दिव्यांग बंधू भगिनींना त्यांनी काम दिलेलं आहे आणि ते कलरफुल, रंगीत आणि सुगंधित मेणबत्त्या तयार करतात. अगदी 5 किलो मेण आणून वितळवून मेणबत्त्या विकायच्या हातगाडी भाड्याने घेऊन इथून त्यांची सुरुवात झालेली. आज त्यांना दिवसाला 250 क्विंटल मेण लागते जवळपास. सचिन तेंडुलकरचा वाढदिवस भावेशच्या मेणबत्तीशिवाय साजरा होत नाही आणि या सगळ्यांची सुरुवात जी झाली ती त्यांच्या आईने त्यांना दिलेला मंत्र. त्यांना फार दुःख व्हायचं लहानपणी की आपल्याला जग पाहता येत नाही. त्यांच्या आईने त्यांना सांगितलं, तुम दुनिया नहीं देख सकते तो क्या हो गया, कुछ ऐसा करके दिखाओ की दुनिया तुम्हारे तरफ देखेगी. आणि आज एक्झॅक्टली तसंच झालेलं आहे. 350 कोटी टर्नओव्हर, 10,000 दिव्यांग बांधवांना काम, 70 देशांमध्ये एक्सपोर्ट, 15,000 प्रकारच्या मेणबत्त्या आणि अतिशय खुद्दारीने भावेश आणि त्याचं कुटुंबीय हे सगळं करते आहे. महाबळेश्वरला त्यांचं कारखाना आहे, त्यांचं एक वॅक्स म्युझियम आहे. महाबळेश्वरच्या इतर पॉईंटमध्ये भावेशचा कारखाना आणि वॅक्स म्युझियम एक पॉईंट बनलेला आहे. भावेश फक्त इंडस्ट्रियलिस्ट म्हणून थांबलेला नाही आहे. ॲथलेटिक्समध्ये त्याने 150पेक्षा जास्त सुवर्णपदकं नॅशनल आणि इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये मिळवलेले आहे. तिथेही न थांबता आता त्याचं पुढचं उद्दिष्ट आहे की माउंट एव्हरेस्ट चढून जाणारा पहिला अंध व्यक्ती त्याला व्हायचं आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून गेल्या वर्षात 9 वेळा कळसुबाई शिखर चढून आला. आफ्रिकेमधलं जे शिखर आहे किलीमांजरो, तो पण ते चढून आलेला आहे. असा अतिशय हुरहुन्नरी, अतिशय गोड व्यक्तिमत्वाचा भावेश, जो 6 फूट उंचीचा धिप्पाड, अतिशय शब्दांचा धबधबा ज्याला म्हणता येईल, शेरोशायरी, स्वतः 5,000पेक्षा जास्त शेर त्यांनी लिहिलेले आहेत. तर तीच पर्वणी अमरावतीकरांना येते आहे 11 मेला संध्याकाळी 6:30 वाजता संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये. सर्वांना प्रेरणा देणारा, पालकांना, तरुणांना, उद्योजकांना तर जरूर अमरावतीकरांनी या संधीचा फायदा घ्यावा अशी विनंती या निमित्ताने आम्ही करतो.